जो वार करे जनता उसका हिसाब करे। छात्रों पर जो लाठी गोली की सरकार नहीं चलेगी बार बार। लाठी गोली की सरकार, लाठी गोली की सरकार। छात्रों पर जो वार करे वो सत्ता से बाहर करे। छात्रों पर जो वार करे, छात्रों पर जो वार करे, हमसे जो टकराएगा, हमसे जो टकराएगा, हर बस्ता का, हर बस्ता का, माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं। अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं हे करायचं। अरे आज नाही उद्याला मरायचं, अरे कशाला माग सरायचं। अरे आज नाही उद्याला मरायचं, अरे कशाला माग सरायचं। सगळ्या माझ्या बांधव भगिनींनो, सगळ्यांना माहिती आहे की दिल्ली जंतर मंतर इथे काय चालले आहे। आज असे अनेक सारे प्रश्न आहेत की ज्यांची उत्तर हा सरकारकडे नाही आहे। सरकार इथे आज म्हणजे गरीब लोक शिक्षण करून आपली गरिबी हटवण्याचा प्रयत्न करतात आहे। आई वडील त्यांना शिकवून आपला संसार सुखाचा चालवण्याचा प्रयत्न करत आहे। पण ही निर्लज्ज सरकार, आज ह्या निर्लज्ज सरकारमुळे शिक्षणाचे पेपर फुटी होतात आहे। शिकून चांगलं आपलं जीवन सुधारण्याचा प्रयत्न करत आहे आणि लोक आणि हा सरकार काही शुल्लक पैशांसाठी पेपर फुटी करत आहे। तुम्ही पेपर फोडून डॉक्टर बनू शकता, तुम्ही इलेक्शन लीक करून नेते बनू शकता, पण तुम्ही डॉक्टर बनल्यानंतर ऑपरेशन करू शकत नाही। तुम्ही नेते बनल्यानंतर देश चालू शकत नाही। ही जनता, उद्याची जनता आहे, उद्याची जनता आहे, तिचं काय आहे? उद्या खोकला झाला तर लोकांना आयसीयूला भरती कराल, उद्या जर खोकला झाला तर लोकांना आयसीयूला भरती कराल। जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर त्याला तुम्ही देशद्रोही साबित कराल। कारण की आज जेव्हा माझ्या युवा पिढीने तुम्हाला प्रश्न विचारले, तुम्ही त्यांच्यावर देशद्रोहीचा अपमान केला आहे, तुम्ही त्यांना लाठीमार केला आहे। लाठीमार असा तसा नाही, ज्या तुम्ही लाठा वापरल्या त्या लाठेला खिळे होते, खिळे त्या लाठेला खिळे होते। जे बॅरिकेड लावले होते त्या बॅरिकेडला करंट देण्यात आलं होतं। म्हणजे माझी युवा पिढी काय देशद्रोही आहे का? माझी युवा पिढी देशद्रोही नाहीये। तुम्ही जे पाण्याचा फोर्स लावला होता तो इतका प्रचंड फोर्समध्ये लावला होता की त्या युवा पिढीला त्रास होत होता। मी आज फक्त एवढंच म्हणेन की आज जी माझी युवा पिढी शहीद झाली आहे, त्या आंदोलनामध्ये जी माझी युवा पिढी शहीद झाली आहे, त्यांच्यासाठी फक्त 2 ओळी बोलते आहे। सर्वांनी शांत ऐकून घ्या।
असं गावसभा लागलं ते इकडे आहेत. तुम्ही हे विसरू नका की ती पण तुमच्या मुलाच्या वयाचीच आहेत. ते तुमचीच मुलं आहेत, ते तुमचे भाऊ बहीण आहेत. त्यांनाच मारलाय, तुमच्या स्वतःच्या मुलांना मारलाय. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. येत्या इलेक्शनला आपण नेहमी आपल्या डोक्यात ही गोष्ट ठेवणार की आपल्या मुलांना मारलाय. आपलं शिक्षण, आपलं फ्युचर ह्यांच्या हातात जर ठेवलं तर खतऱ्यात असेल. संपूर्ण जगभरामध्ये विद्यार्थी संघटना एकत्र येऊन त्यांनी त्यावेळेला सोशल मीडियावरती आपले मत मांडलं. त्यावेळेला त्याला कॉक्रोच ह्या शब्दाने अपमानित केलं. मात्र त्या कॉक्रोचनी एक नवीन क्रांती घडवली, एक नवीन विकास घडवला, एक नवीन इतिहास घडवला आणि त्यानंतर सुरू झालं हे आंदोलन. दिल्लीमध्ये आणि आपल्या महाराष्ट्राच्या सुपुत्र अभिजित चिपळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरामध्ये जे आंदोलन झालं 20 जुलै 2026 हा आपल्या देशासाठी काळा दिवस होता. आपल्या विद्यार्थ्यांवरती जो लाठीमार झाला, विशेष